नमस्कार मंडळी, मी सिद्धी साखरमणी वाईफच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी जाणार आहे देवगड तालुक्यामधील पोखरगाव गणपती मंदिराला भेट देण्यासाठी। आणि हे मंदिर देवगडवरून 11 किलोमीटर अंतरावर आहे। हे ना पांडवकालीन आहे हे। आणि हा पोखरगाव गणपती जो आहे तो नवसाला पावणारा आहे। नवसाला पावणारी देवता म्हणून याची ओळख आहे। तर आपण चला जाऊया, बघूया कसं आहे ते गणपती मंदिर आणि काय काय आहे त्या ठिकाणी। चला। आपण बघूया जाऊन आतमध्ये कसं आहे ते मंदिर। चला। तर आपण आज आलो आहोत पोखरगावच्या गणपती मंदिरामध्ये। आणि ही जी मूर्ती आहे ही संगमरवरी आहे। बघा, काळ्या पाषाणामध्ये आहे ही मूर्ती। ही संगमरवरी आहे। आणि हा गणपती आहे हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो। याची ही ख्याती आहे। आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे आपल्याला खाली पण एक मंदिर आहे, ते आपल्याला बघायचं आहे खाली जाऊन। तर बघूया चला। तर आता ह्या उजव्या साईडने इथे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्यावरून आपण खाली जाऊया। खाली शिवपिंडी आहे ती आपण बघूया चला। अतिशय सुंदर असं हे आहे, मन प्रसन्न करणार आहे बघा, खूप छान। हे जे मंदिर आहे इथे आहे शिवपिंड, तर तिथे आपण बघूया चला। शंकराची पण मूर्ती आहे बघा, सुंदर अशी। आणि हे पांडवकालीन आहे। हजारो वर्ष जुनं मंदिर आहे। चला आपण खाली जाऊन बघूया। माशी आणि कासव बघूया आपण या। झऱ्याचं पाणी आहे। लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं नजरिया लागे नहीं कहीं। इथे या ठिकाणी गुहा आहे। पण यामध्ये जाण्याचं धाडस कोण करत नाही, कारण की आतमध्ये भरपूर काळोख आहे। पण ही कुठपर्यंत गेली आहे ते पण माहिती नाहीये। आम्हाला तर पुजारी काकांनी सांगितलं की आतमध्ये गुहा आहे म्हणून। दिसतंय? अशी वळ म्हणजे साईडला वळली आहे। बघू। तिकडे वळली आहे काय? उजव्या बाजूला वळली आहे आणि या बाजूला एक तोंड आहे।
हे बघ ह्या बाजूला एक आहे. मंडळी इथे एवढं प्रसन्न आहे वातावरण, मन इतकं शांत होतं, प्रसन्न वाटतं की तुम्ही बघू शकता. इकडे आमचे पप्पा ध्यान लावून बसले पाण्यात पाय सोडून. खूप भारी वाटते इथे. तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे हे ठिकाण, पोखरबाव मंदिर, गणपती मंदिर. रना पाणी बघा किती स्वच्छ आहे आणि या पाण्यामध्ये आपल्या शंकराचं प्रतिबिंब दिसतंय आतमध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा. नजरिया लागे नहीं कहीं ओ नहीं कहीं और नजरिया लागे नहीं कहीं और नजरिया लागे नहीं कहीं नजरिया वगळं मासे खाऊ दिलं. रना मासे खायला येतो. नजरिया लागे नहीं कहीं शंकराची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि मूर्तिकार सत्यवान पाटील यांनी ही बनवलेली आहे. खूप सुंदर वाटते, एकसारखं बघत राहावं असं वाटतं मूर्तीकडे. हे बघा ह्या मंदिराची खासियत म्हणजे हा जसा हा डोंगराचा भाग आहे, खडक दिसते तुम्हाला, हा मुरुम ज्याला जांबा दगड म्हणतात. हा बघा या बाजूला तुम्हाला दिसत असेल, हा पूर्ण खोदलेला आहे आणि खोदलेला म्हणजे पोखरलेला, आणि हा जो पोखरून हा तयार केलेला आहे म्हणून या मंदिराला पोखरबाव गणपती मंदिर म्हणून म्हणतात. आणि ते वरती तुम्ही गणपतीची मूर्ती बघितली असेल, ती नवसाला पावणारी आहे, आणि त्या समोर शंकराची पिंडीसुद्धा बघितली असेल तुम्ही. हे संपूर्ण पांडवकालीन. तर अशा या सुंदर अशा निसर्गरम्य कोकणातल्या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. तर मंडळी पाहिलत ना किती सुंदर आहे हे मंदिर, पोखरबाव गणपती मंदिर. अतिशय निसर्गरम्य, शांत आणि मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण. तुम्ही वॅकेशनमध्ये जेव्हा याल कोकणात तेव्हा या मंदिराला अवश्य भेट द्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. आणि आता भेटूया चला पुढच्या व्हिडिओत. बाय.